सुट्ट्यांमध्ये मुलांना सारखं सारखं काय खायला द्यावं हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न. तेही पौष्टिक असावं, पोटभरीचं असावं आणि त्यातल्या त्यात मुलांच्या आवडीचं. मग आजची रेसिपी खास सगळ्या आईंसाठी, कारण जे आज गुळाचे लाडू मी तुम्हाला दाखवणार आहे ते जेवढे बनवायला सोपे तेवढे चवीला अप्रतिम लागतात. मुलांना खूप आवडतात. 2च जिन्नस वापरून आपण तयार केलेले हे गुळाचे लाडू खूप पौष्टिक आणि पोटभरीचे असे तयार होतात. त्यातल्या त्यात लाडू म्हटला की मुलांच्या आवडीचा आलाच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नॉर्मल आपण चपातीला वापरतो ते गव्हाचं पीठ आहे हे. आणि मापटी प्रमाण म्हणलं तर 4 पावशेर म्हणजेच 1 शेरभर पीठ घेतलं आहे मी. त्याला आपण मोहन देणार आहेत. त्यासाठी 2 ग्लास पाणी आणि 250 ग्रॅम आपण तेल वापरणार आहेत. त्यातलं 50 ग्रॅम तेल आपल्याला बाजूला पाकासाठी काढून ठेवायचं आहे. 200 ग्राम तेलाचं मोहन आपण पिठाला द्यायचं आहे. हे 200 ग्राम तेल व्यवस्थित पिठाला हाताने चोळून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने 10 ते 15 मिनटं आपल्याला चोळायचं आहे. म्हणजे असं सगळं तेल लावून झाल्यावर हाताने गोळा केला तर असा लाडू तयार होईल. हे त्याचं आपलं व्यवस्थित पीठ दिल्याचं लक्षण आहे. आता आपण त्यात पाण्याचं मोहन देऊया. पाण्याचं मोहन देताना अगदी भरकन असं सगळं पाणी टाकायचं नाही आपल्याला. त्याने कणकेचा गोळा तयार होणार आहे. आपल्याला हळूहळू हाताने शिंपळा मारत आपल्याला हे पाण्याचं मोहन द्यायचं आहे. थोडं थोडं टाकायचं आणि असा फक्त असे बोटं असं पसरट बोटं फिरवत फिरत आपल्याला हे मोहन द्यायचं आहे. आपल्याला कणकेचा गोळा नाही तयार करायचा, आपल्याला रवा तयार करायचा आहे. याच्यापासून अगदी हलक्या हाताने चोळत चोळत थोडं थोडं पाणी घेत हाताने पाण्याचा शिंपळा मारत आपल्याला हे व्यवस्थितपणे सगळं पाणी मुरवायचं आहे ह्या पिठामध्ये. असं थोडं थोडं शिंपळा मारून जर आपण पाणी टाकलं आणि मुरवलं तर ते अगदी छान असा त्याचा रवा तयार होतो. तुम्ही पाहू शकता दुसरा ग्लास माझा संपत आला आहे. अगदी परफेक्ट त्याचा रवा बनून तयार झाला आहे. असं हलक्या हाताने चोळत चोळत आपल्याला व्यवस्थित रवा पाडून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कसा दोन्ही हाताने हलक्या हाताने चोळते मी. असं छान त्याचा रवा तयार होतो. आपल्याला चाळणीने चाळून रवा तयार करून घ्यायचा आहे. बघा सुटा सुटा आणि मोकळा असा कणकेचा रवा तयार झालेला आहे. आता आपण याला मुरवण्यासाठी 15 ते 20 मिनटं झाकून ठेवून देऊया. आता हे मुरेपर्यंत आपल्याला गूळ तयार करून घ्यायचा आहे पाकासाठी. गूळ मी 1 किलो पिठासाठी 1 किलो गूळ वापरते. त्यातला थोडा खडा काढून घेते. पूर्ण 1 किलो वापरलं तर जास्तीचे गोड होतात हे लाडू, म्हणून थोडा जवळजवळ 125 ग्रॅम अंदाजाने मी बाजूला काढून ठेवला आहे. आता हा गूळ आपल्याला बारीक टेचून घ्यायचा आहे. आता आपलं हे मोहन मुरवत आलेलं आहे. आता याला आपण जाळ चाळणीने चाळून घेऊया. हरभऱ्याची चाळण घेतली मी. गव्हाच्या चाळणीपेक्षा बरीच मोठी चाळण येते ही. आता ह्या जाळ चाळणीने आपल्याला सगळा रवा गाळून घ्यायचा आहे. हाताने किंवा असा हलवत आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अगदी बारीक बाजरीच्या दाण्याप्रमाणे असं एकसारखं हे दाणे तयार झालेले आहेत. याला आम्ही आमच्या खानदेशी भाषेत सोजी म्हणतो. या लाडवाचंच नाव सोजीचे लाडू किंवा गुळाचे लाडू असं नाव दिलं याला. खूप छान चवीला होतात हे लाडू. तुम्ही पाहू शकता सगळं रवा चाळून झाल्यावर आपल्यावरती जाळजाळ कणिक जी राहिली ती आता आपण कढईमध्ये मंद गॅसवर शेकून घ्यायची आणि नंतर परत आपल्याला मिश्रणात मिक्स करायची भाजण्यासाठी. एकसारखा सगळा रवा आपला काढून तयार झाला आहे. आता जाळ बुडाच्या कढईमध्ये आपल्याला हे सगळं पीठ भाजायचं आहे. जर तुमच्याकडे पितळचं पातेलं किंवा पितळची कढई असेल तर त्यात भाजा, पण शक्यतो जाळ बुडाचं घ्या कारण करपणार नाही खाली. आता जवळजवळ 5 ते 7 मिनटं मी बारीक मंद गॅसवर हा जाळजाळ रवा भाजून घेतला. त्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे. आता 2 बंचमध्ये मी हा रवा भाजून घेणार आहे. एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला मोठा गॅस ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे. जसं हा मोकळा होतो आहे त्या टायमाला आपल्याला गॅस कमी करायचा आहे. गॅस लावून सुरुवातीला 5 मिनटं मोठा गॅस ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम गॅसवरती 20 मिनटापर्यंत आपल्याला हा रवा एकसारखा हात चालवत भाजायचा आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, म्हणजे जवळजवळ सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. आता सुरुवातीला आपण जो जाड रवा कणकेचे गोळे होते ते भाजून घेतले होते आपले. थंड झाल्यावर आपण परत ह्या मिश्रणात मिक्स करायचे. उगाच वाया जाण्यापेक्षा आपण यात वापरून घेणार आहे त्याला. आता तुम्ही पाहू शकता अगदी जे बारीक कण असतात ते असे डार्क ब्राऊन झालेले आहेत आणि जे जाळ कण आहेत ते असे सोनेरी झालेले आहेत. असा मंद गॅसवर छानसा खरपूस असा भाजून घ्यायचा आपल्याला. कच्चा रवा आणि भाजलेला रवा यातला फरक तुम्ही बघू शकता. किती खरपूस असा भाजून तयार झाला आहे. जर परफेक्ट भाजलं असेल तर आपले लाडू हे परफेक्ट बनवून तयार होतात. आता ह्या पद्धतीने दुसरा बंच देखील मी भाजून घेणार आहे.
लक्षात घ्या, अजिबात गॅस मोठा करायचा नाही. सुरुवातीला 5 मिनटं गॅस मोठा ठेवून आपल्याला मंद ते मध्यम गॅसवर आपल्याला 20 ते 25 मिनटापर्यंत एकसारखा हात चालवत भाजून घ्यायचं आहे. आता 1 किलो पिठासाठी मी 2.5 ग्लास पाणी घेतलं आहे पाकासाठी. आता त्याच्यात गूळ टाकून एकसारखा हात चालवत गूळ विरघळेपर्यंत आपल्याला एकसारखा हात चालवायचा आहे. गॅस सुरुवातीपासून तर पाक तयार होईपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती, फुल गॅसवरती हा पाक तयार करणार आहे आपण. मी तुम्हाला घड्याळाच्या टायमाने सुद्धा सांगणार आहे की पाक कसा तयार झाला. आणि जर तुम्हाला पाक कळत असेल तर हाताला जाळजाळ लागेल इथवर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पाक तयार करायचा आहे. एकतारी पाक तयार नाही करायचा आपल्याला, जाळजाळ लागेल इथवरच आपल्याला पाक तयार करायचा आहे. जवळजवळ मोठ्या गॅसवर हा पाक 15 मिनटात तयार झाला आहे माझा. आता गरम असतानाच आपल्याला ह्या मिश्रणामध्ये हा पाक ओतून घ्यायचा आहे. उरलेलं 50 ग्रॅम तेल आपण ह्या गरम पाकात टाकणार आहे आणि चवीनुसार वेलची पूड आपण टाकणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू. आता हे सुरुवातीला पाक टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण असं पातळसर वाटतंय, पण जसं जसा वेळ जाईल तसं तसं हे मिश्रण सगळं आपलं पाक शोषून घेणार आहे, कोरडं होत जाणार आहे. असं पातळसर असलं याचाच अर्थ आपलं भाजलेलं देखील छान आहे, पक्क भाजलं आहे आणि पाक देखील आपला व्यवस्थित परफेक्ट झालेला आहे. जर पाक टाकल्या जर मिश्रण कोरडं झालं तर समजायचं आपला पाक कच्चा आहे किंवा भाजलेलं आपलं कच्चं कुठेतरी राहिलेलं आहे. मी सांगितलेलं टायमिंग लावून जर तुम्ही व्यवस्थित भाजलं तर तुमचं परफेक्ट लाडूचं मिश्रण तयार होणार आहे. तुम्ही पाहू शकता 1-1.5 तासानंतर असं थोडं थोडं कोरडं होत जातं आहे. आता पूर्ण 3 ते 4 तासानंतर असं पूर्ण सुकलं आहे हे मिश्रण. तुम्ही पाहू शकता लाडू बांधण्यासाठी आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. खूप पौष्टिक असे हे लाडू असतात. गुळाचे लाडू असल्यामुळे अगदी लहानपणी मामाच्या गावाला गेलं तर आमची आजी आवर्जून सगळ्यांना आम्हाला हे लाडू करायची. अजून देखील आईकडे आम्ही गेलो तर आई आमच्यासाठी नक्की करते. सगळ्यांना खूप आवडतात हे लाडू, चवीला अप्रतिम होतात आणि बनवायला जेवढे सोपे तेवढे चवीला अप्रतिम असे हे लाडू घरात सगळ्यांच्या आवडीचे हे लाडू असतात. अगदी आई बनवते तशाच परफेक्ट टेक्स्चरमध्ये माझे लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्ही देखील ह्या पद्धतीने नक्की लाडू ट्राय करा. या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये तुम्ही देखील तुमच्या मुलांना ह्या पद्धतीचे लाडू नक्की ट्राय करा. अगदी परफेक्ट लाडू बनवून तयार होतात, कारण सगळं साहित्य आपण मोजून मापून घेतल्यामुळे पहिल्यांदाच जरी बनवत असला तरी न चुकता परफेक्ट लाडू बनवून तयार होणार आहे. फ्रीजला महिनाभर टिकतो आणि फ्रीज बाहेर 15 दिवस सहज टिकतो हा लाडू. तुम्ही देखील या सुट्टीला मुलांना असे पौष्टिक लाडू नक्की करा. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.